याच्यावरती प्रतिक्रिया आलेली राणे यांची प्रतिक्रिया तुम्ही पाहिली का? कशाबद्दल? तुमच्याबद्दल जी प्रतिक्रिया नारायण राणे. नाही, मला आज नारायण राणे साहेबांच्या फेसबुक पोस्टवर जवळपास धमकी देण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्याचे धमकीचे सत्र सुरू झाले. मी नारायण राणे साहेबांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हे सांगू इच्छितो की मी उद्या सकाळी 10:30 वाजता क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ येतो. त्यांना काय मला मारायचं आहे, काय शिवीगाळ करायची तिथे येऊन करा. ते म्हणत असले तर मी कणकवलीत येतो. राजकारणात तुम्हाला जर टीका सहन होत नसेल तर तुम्ही दुसऱ्यावर टीका करू नका ना. आणि मी आजपर्यंत कुणावर असभ्य भाषेत टीका केली नाही. उलट तर नारायण राणे साहेबाचा मी रत्नागिरीत प्रचार केला, लोकसभेला सभा घेतली तिथं. मग त्यांचे कार्यकर्ते घाणेरडे मला शिव्या देतात. ते 73 वर्षाच्या माणसाला त्याच्या आईहून शिव्या देतात. ही तर संस्कृती आहे त्यांची. मी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि माननीय पंतप्रधानांना हे आव्हान करतो की त्यांनी जातीनं लक्ष घालावं. त्यांच्याच कॅबिनेटमधला एक मंत्री मला जसं धमकी देत असेल तर सामान्य माणसाचे काय हाल आहेत? जर माझं बलिदान होऊन जर काही परिस्थिती सुधारत असेल तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे. उद्या अगदी हृदयविकारानं जरी मी मेलो, वीज पडून जरी मी मेलो, एखाद्या अपघातात जरी मी मेलो, तरी ही सर्व जबाबदारी नारायण राणे साहेब आणि त्यांच्या 2 सुपुत्रावर राहील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यावर सुद्धा राहील की त्यांनी योग्य ती दखल घेतली नाही. एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो.